नमस्कार मित्रांनो. बऱ्याचदा आपण इंटरव्ह्यूला जाताना जेव्हा आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये HR विचारतं की व्हॉट इज युअर सॅलरी एक्सपेक्टेशन, तेव्हा आपण एक गोष्ट ठरवलेली असते की मला माझ्या करंट सॅलरीवर 30-40% राईज हवा आहे आणि तेवढा आपल्याला मिळाला की आपण खुश होतो. आणि जेव्हा आपण जॉईन होतो तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की अरे यार, माझ्या पोझिशनवर माझ्या तेवढा एक्सपिरियन्स घेणारी लोक माझ्याहून जास्त सॅलरी घेत आहेत आणि मग आपण निराश होतो आणि आपल्याला वाटतं की आपण कुठेतरी निगोशिएट करताना चुकलोय. तर असं का होतं? कारण आपल्याला इंडस्ट्री ट्रेंड आणि त्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या पोझिशनला सॅलरी किती मिळेल याचं नॉलेज नसतं, आपण अभ्यास केलेला नसतो आणि मग आपण चुकतो आणि आपण आपलं नुकसान करून घेतो. तर अशा वेळी काय करायला हवं? तर अशा काही साईट्स आहेत ज्या तुम्हाला तुमची करंट सॅलरी किती असायला हवी, तुमची एक्सपेक्टेड सॅलरी किती असायला हवी याबद्दल तुम्हाला नॉलेज देतात आणि त्या म्हणजे ग्लासडोर आणि ॲम्बिशन बॉक्स. या 2 साईट्सवर तुम्ही तुमचा नंबर ऑफ इयर एक्सपिरियन्स, तुमची प्रपोज पोझिशन, तुमच्या कंपनीचं नाव या गोष्टी जर शेअर केल्या तर तुम्हाला किती सॅलरी रेंज असायला हवी ॲव्हरेज तुमच्या ज्या कंपनीमध्ये तुम्ही स्विच मारणार आहेत त्या कंपनीमध्ये, त्या गोष्टी तुम्हाला दाखवतात. त्याचा तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळी निगोशिएशन करताना भरपूर फायदा होतो. तर त्या गोष्टी आधीच क्लिअर करा आणि मगच इंटरव्ह्यूला जा आणि अशा अनेक कंटेंटसाठी मला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.